पुऱ्या देशभरात महाराष्ट्र राज्यामध्ये विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या राजकीय रॅल्या निघत आहे, लॉंग मार्च निघत आहे. त्यामध्ये आमच्या असं लक्षात आलं की तुमची ही कुणबी समाजातील ओबीसी समुदायाची कुणबी जनजागृती यात्रा निघणार आहे. काय सत्य याची माहिती द्या. सध्या महाराष्ट्रामध्ये एक दूषित वातावरण या राजकीय पक्षांनी तयार केलेलं आहे आणि त्या माध्यमातून प्रत्येक समाजाला न्याय मिळावा ही आमची भूमिका राहिली आहे. मी डॉक्टर सुरेश वर्षे, सर्व शाखीय कुणबी ओबीसी कृती समितीचा संयोजक, कुणबी सेनेचा संस्थापक अध्यक्ष. आम्ही या माध्यमातून असं ठरवलं की कुणब्यांना जागृत करण्यासाठी, कारण ग्रामीण मधला कुणबी ओबीसी असला तरी तो अजून ओबीसी म्हणून जागृत नाही आणि आम्ही ओबीसी म्हणून यात्रा काढली तर तो तिथे तेवढा रिस्पॉन्स आजपर्यंत देत आलेला नाही. त्यामुळे आम्ही कुणबी जागर यात्रा काढतोय. ही कुणबी जागर यात्रा 28 ऑगस्ट पासून ते 2 सप्टेंबर पर्यंत पूर्ण विदर्भामध्ये ही कुणबी जागर यात्रा निघणार आहे. ती महाराज बागच्या समोर डॉक्टर पंजाबराव देशमुखांना माल्यार्पण करून तिथे मान्यवर ओबीसीचे मान्यवर नेते, कुणबी समाजाचे मान्यवर नेते आमच्या यांना हिरवी झेंडी देऊन आम्ही तिथून प्रस्थान करणार आणि त्या यामध्ये प्रस्थान करून आम्ही प्रत्येक जिल्हे, भंडारा आहे, गोंदिया आहे, चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे, यवतमाळ आहे, वर्धा आहे, अमरावती आहे, अकोट याच्यातून परतवाडा या मार्गे आम्ही 5 दिवसामध्ये ही यात्रा पूर्ण कंप्लीट करून आम्ही संविधान चौकात याचा समारोप करणार आहे. मराठा वर्सेस ओबीसी जी लढाई दिसत आहे, यावर काही असर पडेल असं वाटते का? आमचा त्या जरांगे पाटलाचा संबंध नाही. आम्ही ओबीसीतला घटक आहोत. ओबीसीतला मोठा घटक हा कुणबी आहे आणि ग्रामीण मध्ये कुणब्यांना जागृत करणं म्हणजे ओबीसींना जागृत करणं आणि या ओबीसी मधला जो बाकी जाती आहेत ते असे समजतात की कुणबी हा आमचा मोठा भाऊ आहे. विदर्भातली गोष्ट करतोय आम्ही आणि या सगळ्या समाजाला सलोख्याचं वातावरण विदर्भात असलं पाहिजे या उद्देशाने आणि या सोबतच आम्ही आमच्या वेगवेगळ्या मागण्या करून आम्ही या यात्रेला शुभारंभ करणार आहे. तुम्हाला मी या यात्रेत कोणत्या मागण्या करणार हे सुद्धा तुम्हाला सांगतोय. त्याच्यामध्ये आमची याची इच्छा आहे की आमच्या 8 ते 10 गाड्या राहतील आणि त्या यात्रेमध्ये आमच्याकडे पॅम्पलेट राहील. त्याच्यामध्ये सगळ्या मागण्या आम्ही का निघालो आहे म्हणजे नागपुरातून कामठीला आलो तर कामठी तहसीलदाराला आम्ही निवेदन देऊ, महोदयाच्या एसडीओला निवेदन देऊ, तिथे भाषणं होती. भंडाऱ्याला एक सभा होईल, भंडाऱ्यावरून गोंदियाला होईल आणि जिथे मुक्काम होईल त्याच्या दिवशी त्या जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषद होईल आणि मग तिथून आम्ही पुढचं प्रस्थान करत राहू. तुम्ही या निघणाऱ्या जागर यात्रेकरिता तुम्ही विशिष्ट सदस्यांना, प्रतिनिधींना आमंत्रित केलं आहे का समाजाच्या? असं आहे, आम्ही ज्यावेळेस मागच्या वेळेस जरांगे पाटलाच्या त्या मागणीच्या विरोधात संविधान चौकामध्ये आम्ही जे आंदोलन केलं होतं सर्व शाखीय कुणबी ओबीसी कृती समितीच्या माध्यमातून, आता याच माध्यमातून आम्ही यात्रा काढतो आणि या यात्रेला कोणाला संबोधित केलं, कोणाला बोलवलं हा महत्वाचा भाग नाही. आमचे मान्यवर कुणबी समाजातले जे आहेत त्याच्यात राजेश काकडे आहे, मी स्वतः सुरेश वर्षे म्हणून मी आहे, त्याच्यात अंजली साळवे महिलांचं प्रतिनिधित्व करतात, कल्पना मानकर आहे त्या महिलांचं प्रतिनिधित्व करतात. अशी टीम घेऊन आम्ही यात्रेला निघणार आहोत. आम्ही जी यात्रा काढतोय ना, या यात्रेचा पहिला मुद्दा हा जनगणना झाली पाहिजे, जातीय निहाय जनगणना झाली पाहिजे.
विदर्भातील शेतकऱ्यांना वीज मुक्त यात्रेच्या शुभारंभावेळी कोणी तुम्हाला म्हणजे झेंडी दाखवण्यासाठी येणार आहेत का? कुणबी समाजाचे नेते, ओबीसी समाजाचे सर्व प्रकारचे, मग तो कोणत्याही पार्टीचा असो, राजकीय राजकीय कोणत्याही पार्टीचा असो, ते सगळे आम्हाला हिरवी झेंडी दाखवण्यासाठी महाराज बागेच्या समोर पंजाबराव देशमुखांच्या याच्यात माल्यार्पण केल्यानंतर तिथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे, म्हणजे मग ते बीजेपीचा असो, काँग्रेसचा असो की आम पार्टीचा असो, शिवसेनेचा असो, हे सगळे नेते तुम्हाला त्या दिवशी उपस्थित दिसतील. ते सगळे हिरवे झेंडे दाखवतील, कारण त्यांनाही माहित आहे की आज ही यात्रा किती आवश्यक आहे. म्हणून ते सगळे लोक तिथे उपस्थित राहतील. जे उपस्थित राहणार नाही याचा अर्थ ते विकले गेलेले लोक असतील, असं माझं म्हणणं आहे.